बदलापूर शहरामधील झेंडा चौकामध्ये सध्या जे आहे प्रजासत्ताक दिन जो आहे मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला बघायला मिळतोय। याच निमित्त अनेक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन केलेलं आहे। तुम्हा सर्वांना देखील प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण सध्या जर बघत असाल तर परेडला जे आहे आता सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येकासाठी आजचा जो दिवस आहे तो अतिशय अभिमानाचा दिवस जातो। बदलापूर शहरातील झेंडा चौकमध्ये 110 फुटांचा भव्य दिव्य आपला जो तिरंगा आहे त्या तिरंग्याचे सध्या ध्वजारोहण जे आहे सुरू आहे। ध्वजारोहण सोबतच अनेक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। शहरामध्ये सध्या मोठ्या उत्साहात भारतीय प्रजासत्ताक दिन जो आहे तो साजरा केला जातो आहे आणि या निमित्त अनेक अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। सध्या परेडनी सुरुवात जी आहे या कार्यक्रमाला सध्या होते आहे। ध्वजारोहण जे आहे सध्या आता होताना आपल्याला बघायला मिळणार आहे। सगळ्यांनी उभं राहायचं। सलामी जे आहे तिरंग्याला सलामी सध्या दिली जाणार आहे आणि विश्राम कोळगाव बदलापूर नगर सज्ज झालेले आपल्याला राष्ट्रध्वज को सलामी देंगे। सलामी दो। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जयति तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की भारत माता की वंदे वंदे। सगळ्यांनी जागेवर उभं राहायचंय।
उन्हाच्या उन्हाचा शिजला विठ्ठलाच्या धामाने भिजला देश गौरवासाठी जिजला दिल्लीचे गीत गगनावरी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा जय विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा जय विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजय देश तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति बरसाने वाला सदा शक्ति बरसाने वाला प्रेम सदा सरसाने वाला प्रेम सदा सरसाने वाला वीरों को हरसाने वाला वीरों को हर्षाने वाला मातृभूमि का तन मन सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा स्वतंत्रता के भीषण रण में रख कर जोश बढ़े कांपे शत्रु देख कर मन में मिट जाए भय संकट विजयी विश्व तिरंगा प्यारा
आ? का? या ठिकाणी राष्ट्रध्वजाला सलामी दिलेली आहे. मी नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचंय. मुख्याधिकारी श्री मारुती गायकवाड यांनी आसनस्थ व्हायचंय. या ठिकाणी आपण सर्व नगरसेवक, उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष मॅडम यांनी सर्वांनी मिळून या तिरंग्याचा फुग्यांचा नाही सगळे एकत्र सोडायचं. सगळ्यांनी हात लावा. उपनगराध्यक्ष मॅडम सोडा. भारत माता की, भारत माता की. असं नसतं बाबा. यानंतर मी श्री मारुती गायकवाड मुख्याधिकारी यांना विनंती करतो की या बदलापूरच्या नागरिकांना आपण प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा द्याव्या. या ठिकाणी उपनगराध्यक्ष मॅडम यांना बेलवली शाळेत जायचं, त्यांना त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. श्री गायकवाड साहेब. आजच्या झेंडा चौकातील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित कुलगाव बदलापूर नगर परिषदेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा माननीय रुचिता घोरपडे मॅडम, कुलगाव बदलापूर नगर परिषदेचे उपाध्यक्षा श्रीमती प्रियांका दामले मॅडम, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य आणि समोर जमलेल्या माझ्या बंधूंनी भगिनींना, खरं तर आज हा प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 1950 या दिवशी आपलं संविधान इम्प्लिमेंट झालं. म्हणजे संविधान अंमल दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन संबोधतो. आज तुम्ही बघायला गेलात तर जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारत देशातील आहे. अगदी म्हणजे आपल्या आधीपासूनच्या काही देशांच्या लोकशाही आहे, परंतु आपल्या लोकशाहीचे एक विशेष तुम्हाला माहीत नसेल. आपलं संविधान ज्या दिवसापासून अंमलात आलं त्या दिवसापासून आपल्या देशातील सर्व 18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व महिला असतील, पुरुष असतील, तृतीयपंथी असतील, सर्वांना मतदानाचा अधिकार प्राप्त होता. बाकी अगदी दुसऱ्या देशात म्हणजे अगदी अमेरिका असेल किंवा बाकीच्या देशात असेल तर त्या देशातील लोकांना, स्त्रियांना मतदानासाठी संघर्ष करावा लागला. गौरवर्णीय लोक आहेत त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागला. असं आपल्या या लोकशाहीचं वेगळेपण आहे. आता ही लोकशाही आहे म्हणून सर्व आपण सुखानं समृद्धीनं प्रत्येकाचा विचार मांडण्याचं, प्रत्येकाला स्वतःच्या धर्माचं अंमलबजावणी करण्याचं सर्वांना स्वातंत्र्य आहे. असं करत असताना देशाप्रती सुद्धा आपलं काही देणं असतं. आपल्या ज्या शहरामध्ये आपण राहतो त्या शहराप्रती पण आपलं काही देणं असतं. स्वच्छतेच्या बाबतीत असेल किंवा अगदी कुठेही कचरा टाकण्याच्या बाबतीत असेल, नगरपालिकेचा टॅक्स भरण्याच्या बाबतीत असेल, नगरपालिकेची पाणीपट्टी भरण्याच्या बाबतीत असेल किंवा आपण भारताचा एक सुजाण नागरिक म्हणून जी काही आपली कर्तव्य आहेत ती कर्तव्य आपण 100% बजावली पाहिजेत. तरच आपलं शहर, आपलं देश आणि आपली लोकशाही बळकट होऊ शकते. नगरपालिकेच्या माध्यमातून काम करतच आहे. अगदी म्हणजे पाण्याची समस्या असेल, अगदी स्वच्छतेचा विषय असेल, टॅक्सचा विषय असेल, तुमच्या आरोग्याचा विषय असेल, सगळ्याच बाबतीत नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल हे नेहमी कटिबद्ध आहेत. परंतु एखादं शहर जर शहर म्हणून घडवायचं असेल तर त्यामध्ये सांस्कृतिक ओळख असते शहराची क्रीडा ओळख असते, शहराची आरोग्य सुविधा असते, शहराचं आरोग्याचं काहीतरी असतो. या सगळ्याच गोष्टीमध्ये आपणाला काम करायचं आहे आणि या सगळ्याच गोष्टीमध्ये माननीय नगराध्यक्ष महोदयांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आदेशाखाली नेहमीच नगरपालिका हे काम करण्यास आणि शहर एक देशातील उत्कृष्ट शहर म्हणून नावारूपास येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. परत एकदा शुभेच्छा देतो. विशेषतः राजेंद्र घोरपडे साहेबांना शुभेच्छा देतो. कारण आमचा नगरपालिकेचा प्रजासत्ताक सोहळा झाला की प्रजासत्ताक दिनाचा सोहळा असू दे, स्वातंत्र्य दिनाचा सोहळा असू दे किंवा एकतेचा सोहळा असू दे, आम्हाला उत्सुकता असते झेंडा चौकातील सोहळा. अगदी चांगलं देखणं नियोजन, देखणं
सुसज्ज म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग आणि प्रॉपर इम्प्लिमेंटेशन अतिशय हे घेण्यासारखं आहे. त्यांच्याकडून त्यांनाही शुभेच्छा देतो. आणि या झेंडा चौकात एक सांस्कृतिक ओळख जी आहे ती ओळख अशीच वृद्धिगत होत जाऊ याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो. आम्हाला इथं बोलवलं, एवढा मान सन्मान दिला, आमच्या हस्ते झेंड्याला वंदना दिली, याबद्दल आयोजकांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुख्याधिकारी साहेब. आपला सुद्धा या शहरासाठी विकासाच्या दृष्टिकोनातून जाणारा एक चांगला मार्ग आपण दिलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळात आपण चांगलं काम या शहरासाठी कराल अशी अपेक्षा करतो. सर्वांनी शांत राहायचंय. यानंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करायचं. नमस्कार. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासाठी इथे उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, नुकत्याच पुढे कार्यक्रमासाठी जाण्यासाठी ज्यांना विलंब होत होता त्या या कुळगाव बदलापूर परिसराच्या उपनगराध्यक्षा प्रियांकाताई दामले, त्यांच्या प्रशासनाच्या काळामध्ये त्यांनी जे उत्कृष्ट असं कामकाज केलं त्या कामाची पोचपावती म्हणून त्याला या कुळगाव बदलापूर नगर परिषदेला जो सन्मान मिळाला असे आमचे धडाडीचे मुख्याधिकारी श्री मारुती गायकवाड साहेब, सभापती संभाजी शिंदे साहेब, नगरसेविका ज्योतिताई दारवे, सभापती किरण भोईर साहेब, आमचे गटनेते शरद तेली सर, चारू मेस, भारत कॉलेजचे साबळे सर, तसेच मेघाताई गुरव, सोनवणे सर, प्रवीण चौधरी, संदीप देवकर आणि इतर सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो आणि बच्चे कंपनी, आज 26 जानेवारी ही एक नुसती तारीखच नाही आहे, तर हा लोकशाहीचा उत्सव आहे. आणि हा उत्सव आपल्याला या भारत देशात सर्व ठिकाणी बघायला मिळतो. आजच्या दिवशी ज्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, ज्यांनी आपलं रक्त या भारत मातेला अर्पण केलं, असे क्रांतीवीर ज्यांनी हसत हसत फाशी स्वीकारली या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी, त्यांच्या त्या बलिदानामुळे आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्धिमत्तेमुळे आपल्याला आज संविधान प्राप्त झालं आहे. आणि ह्या संविधानामुळेच आपल्या या भारत देशात लोकशाहीची निर्मिती झाली. आपला भारत देश चालवण्यासाठी या संविधानातून जे ठरवलं आहे त्याप्रमाणे ते कामकाज करायला सुरुवात झाली. पण मला एवढंच विचारायचं आहे सगळ्यांना की हे जे तिरंगा जो शानाने इथे फडकतोय हा आपल्याला सहज मिळाला का? तर त्याच्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना आपण कधीच विसरू नये. आणि त्यांनी जे आपल्याला शिकवलंय की सच्चाईने वागा, कारण का जर आपण सच्चाईने वागलो, भ्रष्टाचार आणि जुन्या रूढी चालीरीतींना जर आपण मागे ठेवलं तर आपण खरंच हा देश चांगला प्रगत करू शकतो. जर आपल्याला या भारत देशाला चांगलं प्रगत करायचं असेल तर या भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी सगळ्यांनी पुढे सरसावलं पाहिजे. आपण ह्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्यासाठी, तसेच महिला संरक्षणासाठी आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी काम केलं पाहिजे. जोपर्यंत या तळागाळातल्या शेवटच्या व्यक्तीला मान सन्मान मिळत नाही तोपर्यंत हा भारत देश प्रगत झाला असं आपण म्हणू शकत नाही. मंडळी, आजच्या दिवशी मी एवढंच सांगेन की आपण या देशासाठी काहीतरी देणं लागतं, कारण का आपण या देशात जन्माला आलो आहे. असो, आजच्या दिवशी कुळगाव बदलापूर नगर परिषदेची नगराध्यक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांना आव्हान करेन की हे बदलापूर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मला आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे. आणि ती साथ मला तुमच्याकडून अशी मिळेल
की कुठल्याही ठिकाणी तुम्ही जा, काहीही खायला प्यायला घ्या, पण जो कचरा आहे तो आपल्या घरी आणा किंवा डस्टबिनमध्ये टाका, जेणेकरून आपल्या शहरामध्ये जी काही थोडीफार केर कचरा दिसतो, ठिकठिकाणी छोट्या छोट्या कचरा कुंड्या दिसतात, त्या कुठेच दिसल्या नाही गेल्या पाहिजे. आणि ते आणि फक्त तुमच्या सगळ्यांच्या साथीमुळेच मी शक्य होऊ शकतो. कारण का आम्ही कितीही घंटागाडी तुमच्या घरापर्यंत पोहोचवले, किती सफाई कामगार आमचे तुमच्या दारापर्यंत स्वच्छता करण्यासाठी आले, पण जर तुम्ही तुमच्या घरातला कचरा नेऊन जर रस्त्यावर टाकलात तर आम्ही कितीही काम केलं तरी त्याच्यासाठी काही उपयोग होणार नाही. तर आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आपण सर्वजण या गोष्टीसाठी साथ द्या. तसेच मागच्याच 18 तारखेला आपण इथे जो अग्निशमन गाड्यांचा जो लोकार्पण सोहळा इथे आपण केला, त्या लोकार्पण सोहळ्यामध्ये खास करून आपले जे आपले ह्या अग्निशमन दलाचे प्रमुख श्री दामोदर मांगर सर यांना अग्निशमन सेवेतील त्यांच्या दीर्घकालीन आणि निष्ठावंत, धाडसी आणि उल्लेखनीय सेवेसाठी महामहिम राष्ट्रपती महोदयांकडून देशाच्या स्वतंत्र प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रतिष्ठित राष्ट्रपती गुणवंत सेवक पदक हे मेडल प्रदान झालेलं आहे. मी सगळ्यांना विनंती करेन की जोरदार टाळ्यात त्यांचं स्वागत आणि अभिनंदन करायचं आहे. खूप उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांनी त्यांच्या या कारकिर्दीत बजावली आहे. खूप अभिमान वाटतो की आपल्या कुळगाव बदलापूर शहरामध्ये असे आपल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये सुरक्षाच्या दृष्टीने काम करणारे असे अग्निशमन दलाचे जवान आपल्यामध्ये आहेत. तसेच आज कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये आम्ही खास करून स्वच्छतेच्या बाबतीत जे सफाई कर्मचारी आहेत ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली त्यांना प्रमाणपत्र प्रदान केलं आहे, ट्रॉफी प्रदान केली आहे. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना त्यांचं सिंबल आणि बॅच आणि प्रमाणपत्र प्रदान करून त्यांना सन्मानित केलं आहे. तसंच भविष्यात सुद्धा आम्ही असं ठरवलं आहे की कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून पुढच्या वर्षीपासून बदलापूर शहरातील शाळांमधून आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे. पूर्ण वर्षभरात पूर्ण शाळांमध्ये, शाळा गव्हर्नमेंटच्या असो किंवा प्रायव्हेट असो, पण उत्कृष्ट अशी कामगिरी बजावणाऱ्या शिक्षकाला आम्ही आदर्श शिक्षक पुरस्कार नगरपालिकेच्या माध्यमातून देणार आहोत. तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या, समाजामध्ये काम करणाऱ्या अशा सर्वसामान्य व्यक्तीला समाजभूषण पुरस्कार हा सुद्धा आम्ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून देणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वात जास्त हुशार विद्यार्थी, सर्व गुण संपन्न असा विद्यार्थी जो असेल त्याला हुशार विद्यार्थी पुरस्कार सुद्धा आम्ही देणार आहोत कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या. म्हणजे खेळ, उत्कृष्ट असा खेळाडूंचा पुरस्कार सुद्धा आम्ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वांना देणार आहोत. मंडळी, हे पुरस्कार आम्ही पुढील वर्षापासून सुरू करणार. त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक गोष्ट मी आपल्याला सांगते की गेल्या 4-5 दिवसापूर्वी आपल्या प्रभागामधील जे आपल्या प्रभागात पूर्वी राहत होते आता ते पूर्वेला राहत आहेत असे श्री सुनील पाटणकर यांना देवाज्ञा झाली. ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांना त्यांची डेथ झाली. त्यामध्ये त्यांचं हार्ट आणि ब्रेन डॅमेज झालं. पण त्यांनी जिवंत असतानाच आपल्या फॅमिलीला सांगून ठेवलं होतं की असा जर कधी प्रसंग आपल्यावर ओढवला तर आपण आपल्या बॉडी पार्ट्स डोनेट करायचे. आणि त्यांनी मरणानंतर 1 नाही 2 नाही त्यांच्या बॉडीचे 8 पार्ट डोनेट केले आणि 7 जणांना जीवनदान दिलं. अशा या शूरवीराला हॉस्पिटलने सुद्धा जसं आपण एखाद्या सैनिकाला विदाई देतो, त्याचे मान सन्मान देतो, त्याप्रमाणे त्यांची विदाई केली. तर मी
कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या वतीने मी मुख्याधिकाऱ्यांना विनंती करेन की आपणही मरणोत्तर पुरस्कार म्हणून अशा ह्या शूरवीराला प्रदान करावा आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून. कारण काय खरंच अशी जर संकल्पना कोणी मनात ठेवली, असे जर धाडस जर कोणी दाखवलं, तर मरणानंतरही आपण एखाद्याला आयुष्य देऊ शकतो. तर अशा व्यक्तीला मानाचा मुजरा आहे माझा. मी प्रत्येकाला आव्हान करेन, इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला, की मरणानंतर आपलं शरीर जळून खाकच होतं, त्याची राखच होते. पण जोपर्यंत त्याची राख होत नाही, एकदा आपला जीव गेला तर आपलं शरीर आपल्या काही कामाचं नसतं. पण जर खरंच आपले बॉडी पार्ट्स जर दुसऱ्याच्या कामा येणार असतील, कारण काय आपल्या देशात असे बरेचसे लोक आहेत, या जगात असे बरेचसे लोक आहेत की ज्यांना बऱ्याच अवयवांची गरज असते आणि त्यांनी जे लिव्हर डोनेट केलं ते लिव्हर ट्रान्सप्लांट सुद्धा झालंय, हे दुसऱ्या दिवशीच आम्हाला त्याची बातमी मिळाली. म्हणजे असे जर जीवनदान आपण लोकांना देऊ शकत असलो तर आपल्यासारखं थोर आपण कोणीच नाही. तर आपणा सगळ्यांना मी आव्हान करेन की या गोष्टीबद्दल नक्कीच आपण विचार करा. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते आणि मनापासून सगळ्यांचे धन्यवाद देते की आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण इथे उपस्थित राहिला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद. अतिशय चांगलं मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलं. मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष आणि सर्व आमच्या मंडळींना विनंती की एक सुरुवातीचं एक गाणं आपण बघून जावं. डॉन बॉस्को शाळेच्या विद्यार्थी या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात म्हणून श्री गणेशाच्या गाण्याचं आपल्याला या ठिकाणी डान्स करून दाखवत आहेत. हॅलो हॅलो हॅलो. आपल्या कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे अग्निशमन मुख्य अधिकारी श्री दामोदर वांगड साहेब यांना महामहिम राष्ट्रपती पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. मी माननीय नगराध्यक्ष आणि माननीय मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की या ठिकाणी वांगड साहेबांचा त्यांनी यथोचित सत्कार करावा. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या इतिहासामध्ये अग्निशमन अधिकाऱ्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना वांगड साहेबांना हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. धन्यवाद. मनापासून बदलापूरच्या नागरिकांच्या वतीने वांगड साहेब आपला अभिनंदन. यानंतर एक डान्स परफॉर्मन्स श्री गणेशाच्या गाण्यावरती होईल. डॉन बॉस्को शाळा स्टार्ट. स्टेजच्या बाजूने जरा बाजूला व्हा. गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीशाय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि वक्रतुण्डाय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गणेशानाय कालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. विघ्न हरता सहस्र भक्त चलगा तू एक करता धरता द्वेष मुक्त मन वो तू जिसमें बात करता इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा बोले हरता बप्पा विघ्न हरता लगते राह माथे पे जिसके भी निखरता उनकी कसौटी पे है खड़ा उतरता इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा बोले.
सोनी मोठा आशीर्वाद दिला त्याने गोड नाचोनी मोठा आशीर्वाद दिला चला चला वाळूया आम्हाला गणरायाला तुझ्या आशीर्वादाने करतो आकाश उजाडा रिद्धी सिद्धी वृद्धि होती तेरे ही आने से और सुंदर ये सृष्टि होती तेरे ही आने से हो रे हो रे मेरे कोने में जो धन छुपा है मोरिया उससे ही जय हो तो दिग्विजय हो तेरी तरह मोरिया
हॅलो. अतिशय उत्कृष्ट असा हा श्री गणेशाचा डान्स डॉन बस्को शाळेचं मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. अतिशय सुंदर असा डान्स या ठिकाणी केलेला आहे. बघण्यासारखा डान्स होता. या शाळेला 25 वर्ष पूर्ण झाले आणि त्या शाळेचा परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. मनापासून डॉन बस्को शाळेचे आणि विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. यानंतर आपले एअरसन पन्ना हायस्कूलचे विद्यार्थी आपल्याला आपला परफॉर्मन्स दाखवतील. पन्ना हायस्कूल. सर्व नागरिकांना या ठिकाणी मी विनंती करतो की आता नाश्त्याला सुरुवात झालेली आहे. आपण जागेवरती बसून नाश्ता करायचा आहे. तोपर्यंत आपल्याला करुण म्हणून या ठिकाणी काही डान्स बघायला मिळतील. Thank you.